नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर मागच्या 1-2 लेक्चरमध्ये आपण निर्णय प्रक्रिया यामध्ये निर्णयाची वैशिष्ट्ये, निर्णय प्रक्रिया, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेतील तंत्रे या घटकाचा अभ्यास केला. आज आपल्याला निर्णय प्रक्रियेतील प्रशासकीय प्रश्न म्हणजे निर्णय घेत असताना कोणकोणत्या प्रकारचे प्रशासकीय प्रश्न समोर येतात त्या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वसाधारणपणे व्यवस्थापनात निर्णय प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अचूक व योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापक कार्यक्षम आणि कार्यतत्पर असतो आणि त्याच्यावर व्यवसायाचं यश अवलंबून असतं. तज्ज्ञांच्या मतानुसार निर्णय घेत असताना वेगवेगळे प्रकारचे प्रशासकीय प्रश्न व्यवस्थापकासमोर निर्माण होतात. ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. पहिलं तर सांख्यिकीय पद्धती व तंत्र, त्यानंतर निर्णयाची अचूकता, निर्णयाशी संबंधित वातावरण, निर्णयाची वेळ, निर्णयाचे परिणामकारक वहन, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि निर्णयाची अंमलबजावणी अशा प्रकारचे प्रशासकीय प्रश्न निर्णय घेत असताना व्यवस्थापनासमोर येत असतात आणि ह्या प्रशासकीय प्रश्नावर कशा पद्धतीनं सामोरे जायचं हे आपल्याला यामध्ये माहीत असलं पाहिजे. तर सांख्यिकी पद्धत व तंत्र यामध्ये व्यवस्थापनातील अनेक जटिल व महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अचूक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी कार्यानुसंधान, ऑपरेशनल रिसर्च, लेखाशास्त्र व खर्चावरील नियंत्रण, बाजारपेठ संशोधन, व्यावसायिक अर्थशास्त्राचा उपयोग करावा लागतो. संघटनेतील कर्मचारी प्रशिक्षण, गैरहजेरीचे प्रमाण व कच्च्या मालाच्या वापरात नियंत्रण इत्यादी प्रश्नाबाबत सांख्यिकीय तंत्राच्या मदतीने निर्णय घेण्यात येतात. म्हणजे व्यवस्थापनासमोर निर्णय घेत असताना काही सांख्यिकीय पद्धती आणि तंत्र या संबंधीचे प्रश्न निर्माण होतात. मग यावेळेस व्यवसायामध्ये अचूक निर्णय घेण्यासाठी अनेक जटिल प्रश्नाची सोडवणूक करावी लागते आणि त्यातून अचूक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी ऑपरेशनल रिसर्च, लेखाशास्त्र आणि त्या खर्चावरील नियंत्रण ठेवणे, बाजारपेठ संशोधन, व्यावसायिक अर्थशास्त्राचा उपयोग करावा लागतो. संघटनेतील कर्मचारी प्रशिक्षण, गैरहजेरीचे व कच्च्या मालाचे नियंत्रण इत्यादी बाबत संख्याशास्त्राच्या आधारे प्रश्न सोडवावे लागतात. मग अशा प्रकारचे संख्याशास्त्रीय प्रश्न सुद्धा निर्णय प्रक्रियेत प्रशासकीय प्रश्नामध्ये निर्माण होतात. त्यानंतर निर्णयाची अचूकता, उपलब्ध माहिती विश्वसनीय असल्यास आणि माहितीचे विश्लेषण केल्यास निर्णयाची अचूकता प्राप्त होते. म्हणजे उपलब्ध असलेली माहिती जर विश्वसनीय असेल आणि त्याचबरोबर विश्लेषण योग्य असेल तर निर्णय अचूक घेता येतात. परंतु व्यवस्थापकाला अचूक निर्णय घेण्याबाबत आत्मविश्वास असावा लागतो. तसेच तो कोणताही निर्णय वस्तुनिष्ठ व बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. निर्णय घेत असताना तो वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असेल तर निर्णय अचूक राहत असतो आणि त्यासाठी निर्णयाची अचूकता हे प्रशासकीय प्रश्न सुद्धा व्यवस्थापकासमोर येत असतात आणि त्यासाठी विश्वसनीय माहिती, वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ माहिती असेल तर निर्णय अचूक येऊ शकतात. त्यानंतर निर्णयाशी संबंधित वातावरण व निर्णयाची परिणामकारकता संघटनेतील भौतिक आणि मानसिक वातावरणावर अवलंबून असते. बघा, निर्णयाशी संबंधित वातावरण, निर्णयाची अचूकता ही भौतिक आणि मानसिक वातावरणावर अवलंबून असते. संघटनेत योग्य वातावरण असल्यास
परस्परात सहकार्याची भावना निर्माण होते. तसेच योग्य वातावरणामुळे संशोधन करण्याची वृत्ती वाढते आणि त्यामुळे निर्णय अचूक येत असतात. बघा, निर्णयाशी संबंधित वातावरण हे योग्य असलं पाहिजे. मग कसं, तर निर्णय घेत असताना व्यवसायातील वातावरण भौतिक आणि मानसिक याच्यावर प्रामुख्याने निर्णय अवलंबून असतात. संघटनेत योग्य वातावरण असेल तर परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्यातून संशोधन वृत्तीतून निर्णय यशस्वी होत असतात. म्हणजे निर्णय प्रक्रियेतील प्रशासकीय प्रश्न, निर्णयासंबंधी वातावरण हा एक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर निर्णयाची वेळ. बघा, वेळ सुद्धा खूप महत्त्वाची आहे. निश्चित परिस्थितीमध्ये निर्णय योग्यच असतात. परिस्थिती अनिश्चित असेल तर निर्णय थोड्या प्रमाणात निर्णयाची परिणामकारकता कमी राहते आणि धोक्याची परिस्थिती असेल तर निर्णय चुकू शकतात. फक्त नुकसानीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. म्हणजे वेळेनुसार कोणत्या प्रकारचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे ठरवलं पाहिजे. म्हणजे निर्णय प्रक्रियेतील हा एक प्रशासकीय प्रश्न समोर येतो, निर्णयाची वेळ. निर्णयाची वेळ यामध्ये निर्णय प्रक्रियेत वेळेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. निर्णय घेण्यात विलंब झाला तर त्याचे परिणाम संघटनेच्या उद्दिष्टावर होऊ शकतात. म्हणून व्यवस्थापकाने निर्णय योग्य वेळी घेतला पाहिजे. बदलत्या परिस्थितीचा, वातावरणाचा आणि बाजारपेठेतील परिणाम लक्षात घेता योग्य वेळी निर्णय घेतला पाहिजे. निर्णयात जर विलंब झाला तर त्याचा परिणाम व्यवसायाच्या उद्दिष्टावर होऊ शकतो. त्यामुळे निर्णयाची वेळ हा देखील प्रशासकीय प्रश्न व्यवस्थापकासमोर निर्माण होतो. त्यानंतर निर्णयाचे परिणामकारक वहन. उच्च व्यवस्थापन स्तरावर घेतलेले निर्णय संघटनेतील कर्मचाऱ्यांना, संबंधित व्यक्तींना कळवणे महत्त्वाचे असते. तसेच हा निर्णय कर्मचाऱ्यांना समजणाऱ्या भाषेत कळवणे महत्त्वाचे असते. तसेच निर्णयाचे वहन होत असताना स्पष्ट शब्दात गोंधळ निर्माण होणार नाही अशा पद्धतीने निर्णयाचे वहन झाले पाहिजे. तसेच त्यामध्ये काही संदिग्धता नसली पाहिजे तर निर्णय परिणामकारक पद्धतीने पूर्ण होतात किंवा निर्णय अचूक ठरू शकतो. थोडक्यात निर्णय घ्यायचं काम वरिष्ठ व्यवस्थापनावर असतं. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मध्यम व्यवस्थापनाचं असतं आणि प्रत्यक्ष कार्य कोण करतं तर कनिष्ठ व्यवस्थापन. मग यामध्ये निर्णयाचं वहन होत असताना 3 पातळीतून निर्णय जात असतात. वरिष्ठ व्यवस्थापन पातळी, मध्यम व्यवस्थापन पातळी आणि कनिष्ठ व्यवस्थापन पातळी. त्यासाठी निर्णयाचं वहन होताना निर्णयाचं वहन स्पष्ट आणि सरळ सोप्या भाषेत निर्णयाचं वहन झालं पाहिजे तर निर्णय कर्मचाऱ्यांना व्यवस्थित समजतो. निर्णय जर कर्मचाऱ्यांना समजला नाही, निर्णयामध्ये संदिग्धता असेल तर निर्णय चुकू शकतो. त्यासाठी स्पष्ट आणि संदिग्धता निर्माण होणार नाही किंवा गोंधळ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आणि त्याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तरच निर्णयाचे परिणामकारक वहन होऊ शकते, अन्यथा निर्णयाचे परिणामकारक वहन होऊ शकणार नाही. त्यानंतर निर्णय प्रक्रियेत सहभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, एकट्या व्यवस्थापकाने निर्णय घेऊन निर्णय परिणामकारक पद्धतीने पार पडेल असं नाही. कारण निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांचे कार्य आवश्यक असते. यामध्ये सर्वांनी कार्य करायचे. निर्णय आणि उद्देश पूर्ण होण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापन असेल, मध्य व्यवस्थापन पातळी असेल आणि कनिष्ठ या सर्वांच्या सहकार्याने निर्णय यशस्वी पद्धतीने पार पडत असतात. निर्णयाची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेतील संबंधित व्यक्ती निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे महत्त्वाचं असतं. कर्मचाऱ्यांचा सहभाग किती प्रमाणात आहे व कशा प्रकारचा आहे उच्च व्यवस्थापन ठरवत असतात. पुरोगामी विचार प्रवृत्तीचे व्यवस्थापक निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय प्रवृत्तीला उत्तेजन देतात. त्यामुळे कर्मचारी व व्यवस्थापनात परस्पर विश्वास व सलोख्याचे वातावरण निर्माण होते आणि निर्णयास मदत मिळते. म्हणजे निर्णय प्रक्रियेत व्यवसायातील सर्व घटक सहभागी करून घेतला पाहिजे. व्यवसायातील सर्व घटकाला सहभागी करून घेतले नाही, विशिष्ट जणाचा अंमल जर असेल तर त्यामुळे निर्णय सहजासहजी
तर परिणामकारक होणार नाही. निर्णय परिणामकारक व्हायचा असेल तर सर्व घटकांचा त्यामध्ये सहभाग होणं अपेक्षित आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, तरच निर्णय प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होते, अन्यथा व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होणार नाही. यामध्ये लास्ट निर्णयाची अंमलबजावणी. आता संघटनेतील प्रश्नाबाबत निर्णय झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दुय्यम अधिकारीची असते, कर्मचारी व व्यवस्थापकाची असते. त्यासाठी व्यवस्थापक अनेक अनुभव व तज्ज्ञ व्यक्तीची सल्लामसलत करतो आणि याच्यातून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रामुख्याने दुय्यम अधिकारी कर्मचाऱ्यांचं असतं. आणि जर निर्णय योग्य पद्धतीने झाला, निर्णय यशस्वी पद्धतीने पूर्ण पडला, तर आपण ठरवलेले नियोजन आणि ठरवलेले कार्य व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झाले आणि नियोजनामध्ये कोणी कुचराई केली नाही असं निर्माण होतं. परंतु जर निर्णय व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झाला नाही तर कुठेतरी आपण चुकलेलो आहोत. त्या चुकांचा दुरुस्ता करून नंतर निर्णय यशस्वी पद्धतीने घ्यावा लागतो. तर अशा प्रकारचे प्रशासकीय प्रश्न व्यवस्थापकासमोर निर्णय घेत असताना येत असतात. तर आपण या ठिकाणीच पाहूया. पुढच्या लेक्चरला नवीन प्रकरणासह आपण हजर राहूया. धन्यवाद.